नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92,2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. नमस्कार. आजचा आपला विषय आहे क्रॉस वोटिंगची टांगती तलवार उमेदवारांना परवडणार का? माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी. इच्छुक उमेदवारांना महापालिका निवडणूक लढवणं सोपं राहिलं नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पूर्वी ज्या प्रभागातून उमेदवार निवडणुकीला उभा राहायचा त्या प्रभागातील विकास कामांच्या जोरावर निवडून येणारच अशी खात्री उमेदवाराला असायची. मात्र यंदा महापालिका निवडणुकीचं स्वरूप बदललं असल्यामुळे उमेदवारांना निवडून येण्यासाठी साम दाम दंडभेद पणाला लावायला लागणार आहेत. कारण यंदाच्या निवडणुकीत 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग तयार झाला असल्यामुळे उमेदवारांना आपल्या प्रभागात प्रचार करण्यासोबतच इतर 3 प्रभागात प्रचार करावा लागणार आहे. शिवाय मला मतदान करा असा एकतर्फी प्रचार उमेदवाराला करता येणार नाही. जर उमेदवाराने एकतर्फी प्रचार केला तर क्रॉस वोटिंगची डोक्यावर टांगती तलवार लटकण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या रिंगणात क्रॉस वोटिंग उमेदवाराला परवडणार नाही. 4 प्रभाग एकत्र आल्यामुळे जवळपास 25,000हून अधिक मतदार प्रभागात असणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला कमीत कमी 7,000 मतांचा टप्पा पार करावा लागणार आहे. 7,000 मतांचा टप्पा पार करण्यासाठी इतर 3 उमेदवारांना सोबत घेऊन प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक ही कोणासाठीही सोपी राहिलेली नाही.